Hello, my dear students. Welcome to the mental ability class of chapter puzzle test. So today we are going to discuss the new kind of questions in puzzle test, that is a comparison type of questions. ठीक आहे, puzzle test मध्ये आपण थर्ड टाइप कडे आलेलो आहोत आणि आज आपण जे डिस्कस करणार आहोत तो टाइप आहे कंपॅरिझन टाइप ऑफ क्वेश्चन्स. तर पझल टेस्ट मध्ये कंपॅरिझन टाइप ऑफ क्वेश्चन्सचे अशा टाइपचे कंपॅरिझन करणारे क्वेश्चन सुद्धा विचारले जातात. तर पहा मागच्या 3 to 4 इयर्समध्ये या टाईपवरती क्वेश्चन विचारलेला नाही आहे. पहा फॉर एव्हरी इयर प्रत्येक वर्षी सिटिंग अरेंजमेंटवरती क्वेश्चन फिक्स विचारलेलं आहे, ते पण पॅराग्राफ टाईप क्वेश्चन विचारलेले आहेत. 2020, 2019, 2018 NTSCच्या मॅथच्या एक्झाममध्ये पझल सिटिंग अरेंजमेंटवरती क्वेश्चन विचारला आहे, तो पण पॅराग्राफ टाईप. बल्कमध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत, 2 क्वेश्चन 3 क्वेश्चन पॅराग्राफवरून फिगर बनवायची, अरेंजमेंट करायची आणि मग एकदाच 2 ते 3 क्वेश्चन्सचे आन्सर्स द्यायचे. परत एव्हरी इयर प्रत्येक वर्षी क्लासिफिकेशनवरचे क्वेश्चन्स विचारले आहेत. पझल टेस्टमधील जो क्लासिफिकेशन आहे त्याचे सुद्धा क्वेश्चन मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये कंटिन्युअसली एक तरी क्वेश्चन ॲटलिस्ट असतो, म्हणजे असतो सिटिंग अरेंजमेंट आणि क्लासिफिकेशनचा. तर या टाईपचे क्वेश्चन हे मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये विचारलेले नाही आहेत एक्झामला. बट NTSC एक्झामला जरी हा टाईप विचारलेला नसेल तरीही या आपल्या रिसेंटली झालेल्या शाहू स्क्रीनिंग टेस्टमध्ये या टाईपवरचे क्वेश्चन विचारलेले आहेत. रिसेंटली जी एप्रिल मंथमध्ये शाहू स्क्रीनिंगची 10th क्लाससाठीची जी एक्झाम झाली होती त्यामध्ये मेंटल ॲबिलिटीचे जे काही 10 क्वेश्चन्स असतात शाहू स्क्रीनिंगसाठी, तर त्या मेंटल ॲबिलिटीमध्ये 10 क्वेश्चन्समध्ये एक क्वेश्चन कंपॅरिझन टाईपचा पण होता मेंटल ॲबिलिटीचा. सो त्यामुळं हा टाईपसुद्धा इम्पॉर्टंट आहे. याच्यावरची सुद्धा या पॉईंटवरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर फर्स्ट पॉईंट की सर याच्यावरती क्वेश्चन का विचारत नाहीत NTSC एक्झाममध्ये, या पॉईंटवरती क्वेश्चन का विचारले नाहीत. तर बेटा जनरली जर पाहायला गेलं तर हा खूप सिम्पल टाईप आहे, खूप सिम्पल आन्सर खूप लवकर काढता येतं, खूप इझी क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये. जसं सिटिंग अरेंजमेंटमध्ये इंटरेस्टिंग आहे, थोडंसं व्यवस्थित जर सॉल्व केला तर तो पण सर्वच इझी आहे, फक्त तुमच्या प्रॅक्टिसवरती डिपेंड आहे. हा थोडासा जास्तच इझी आहे, एवढाच फरक आहे, हा थोडासा जास्तच इझी आहे. कंपॅरिझन करायचे कोण मोठा आणि कोण लहान, ठीक आहे. कंपॅरिझन करायचे पर्सन्स असतील, ॲटम्स असतील, कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला कंपॅरिझन करता येतं, ठीक आहे, तुलना करता येते. सो पाहूयात या पॉईंटमध्ये कशा टाईपचे क्वेश्चन्स असतात. तर आपल्याला क्वेश्चन्स अशा टाईपचे दिले असतील की वेट, याचं वेट जास्त आहे, ए इज मोर दॅन बी, अशा टाईपमध्ये ए इज ग्रेटर दॅन बी, एज वेट इज ग्रेटर दॅन बीज वेट, किंवा ए इज यल्डर दॅन बी, ए इज यंगर दॅन बी. एल्डर यंगर म्हणजे एजबद्दल आपण कंपॅरिझन करू शकतो. एल्डर यंगर म्हणल्यानंतर एजबद्दल कंपॅरिझन करू शकतो, वेटबद्दल कंपॅरिझन करू शकतो, हाईटबद्दल कंपॅरिझन करू शकतो, आपण भरपूर गोष्टीमध्ये कंपॅरिझन करू शकतो. तर कंपॅरिझन टाईपचा क्वेश्चन आला तर कंपॅरिझन टाईपमध्ये अशा टाईपमध्ये जर तुलना करायचं असेल तर या टाईपमध्ये तो क्वेश्चन येतो. तर कशा टाईपचे क्वेश्चन असतात पहा, याची थिअरी 2 पॉईंटमध्ये, वेगळं काहीच नाही आहे. इन सच टाईप ऑफ क्वेश्चन्स क्लूज आर गिवन रिगार्डिंग comparisons among a set of persons or things. ठीक आहे. तर सेट ऑफ पर्सन्स म्हणजे काही जणांचा ग्रुप असेल, काही पर्सन्सचा ग्रुप असेल, किंवा काही ॲटम्सचा ग्रुप असेल, काही गोष्टींचा ग्रुप असेल, ठीक आहे. ॲटम्स असतील, काही जे काही असेल ते असेल, त्यांचा ग्रुप दिलेला आहे, पर्सनचा ग्रुप दिला आहे किंवा ॲटम्सचा ग्रुप दिला आहे. आणि मग तुम्हाला त्या ॲटम्समध्ये किंवा त्या पर्सन्समध्ये तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे की सर्वात ग्रेटेस्ट कोणता आहे, सर्वात स्मॉलेस्ट कोणता आहे, मॅक्सिमम कोणता आहे, मिनिमम कोणता आहे, अशा टाईपमध्ये तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे. अशा टाईपचे क्वेश्चन्स यामध्ये विचारलेले असतात, ठीक आहे. थिंग्स विथ रिस्पेक्ट टू वन ऑर मोर क्वालिटीज. पहा आता ज्यावेळेस आपण कंपॅरिझन करतो, कंपॅरिझन करत असता आपण एकाच क्वालिटीमध्ये कंपॅरिझन करतो असं नाही, एजमध्येच फक्त एजमध्येच कंपॅरिझन केलं असं नाही. ॲट ए टाईम ते तुम्हाला एजबद्दल पण कंपॅरिझन करायला सांगतात आणि वेटबद्दल पण. जसं इथं जर मी लिहिलं ए इज यल्डर दॅन B, but age weight is less than B. अशा पद्धतीने म्हणजे ए हा बी पेक्षा ग्रेटर आहे, एज मध्ये ग्रेटर आहे. एज बद्दल जर सांगायचं झालं, एज ही एक क्वालिटी झाली, ए आणि बी पर्सनची एक क्वालिटी झाली एज बद्दल सर जर सांगायला गेलं तर ए हा ग्रेटर आहे बी पेक्षा. ए इज ग्रेटर दॅन बी, ए इज एल्डर दॅन बी, ए हा मोठा आहे बी पेक्षा. देन पुन्हा आलं वेटची गोष्ट, वेट ही दुसरी क्वालिटी आली, जर वेटबद्दल सांगायला गेलात तर वेटमध्ये म्हटलेलं आहे एज वेट इज लेस दॅन बी. सो
एचं वेट जे आहे ते लेस दॅन बी आहे, एचं वेट हे बी पेक्षा लहान आहे. म्हणजेच तुम्ही ए आणि बीचं कंपॅरिझन करताय, बट दोन क्वालिटीमध्ये कंपॅरिझन करताय, एक एजमध्ये कंपॅरिझन करताय आणि एक वेटमध्ये. तर अशा पद्धतीने ते एकाच क्वालिटीवर कंपॅरिझन करायला सांगतात असं नाही, एकापेक्षा जास्त क्वालिटीवरती सुद्धा तुम्हाला कंपॅरिझन करायला सांगू शकतात. वन ऑर मोर क्वालिटीज दिसतंय, वन ऑर मोर क्वालिटीज. ठीक आहे. तर जे काही आहे ज्याच्या अनुसार आपल्याला कंपॅरिझन करायचे, ज्या गोष्टीवरून आपल्याला कंपॅरिझन करायचे, त्या गोष्टी तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिल्या असतील, त्या किती ॲट्रिब्यूट्स आहेत, किती क्वालिटीवरती तुम्हाला कंपॅरिझन करायचं हे क्वेश्चनमध्ये दिलेलं असेल. जसं सांगितलं तसं करता येईल. सो आपण सुरुवातीला फक्त एकाच क्वालिटीवरती, फक्त एका क्वालिटीवरती कंपॅरिझन करण्याचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. देन दोन क्वालिटीवरती कंपॅरिझन करण्याचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. ठीक आहे. एका क्वालिटीवरती म्हणजे फक्त एज, याचं एज मोठं आहे, एचं एज मोठं आहे बी पेक्षा, बीचं एज लहान आहे डी पेक्षा, अशा टाईपचे फक्त एजवरती कंपॅरिझन करणार, म्हणजे फक्त एका क्वालिटीवरती कंपॅरिझन करणार. हे या टाईपचे क्वेश्चन झाले, एका क्वालिटीवरचे कंपॅरिझनचे क्वेश्चन झाले. देन मोर दॅन वन क्वालिटीचे, एकापेक्षा जास्त क्वालिटीचे कंपॅरिझन घेणार, म्हणजे एजवरती पण कंपॅरिझन करायचे आणि हाईटवरती पण करायचे, किंवा एजवरती पण कंपॅरिझन करायचे आणि वेटवरती पण करायचे. कोणाचं वेट जास्त आहे, कोणाचं कमी आहे, कोणाचं एज जास्त आहे, कोणाचं कमी आहे, त्याच्यावरती. तर दोन क्वालिटीवरच्या कंपॅरिझनचे सुद्धा क्वेश्चन्स आपण घेणार आहोत. बट सुरुवातीला फक्त एका क्वालिटीवरच्या कंपॅरिझनचे आपण क्वेश्चन्स पाहणार आहोत. ठीक आहे. चला नेक्स्ट पॉईंट काय आपल्याला काय करायचं आहे, द कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू अनालाइज द होल इन्फॉर्मेशन. पूर्ण इन्फॉर्मेशनला आपल्याला अनालाइज करायचे. फॉर्म ए प्रॉपर असेंडिंग ऑर डिसेंडिंग ऑर्डर, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आपल्याला या पूर्ण इन्फॉर्मेशनला व्यवस्थित अनालाइज करायचं आहे, आणि अनालाइज केल्याच्या नंतर त्या दिलेल्या इन्फॉर्मेशनला एकतर असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आणायचे. म्हणजेच काय, एज म्हणजेच आपल्याला सांगायचं आहे की सर्वात मोठा कोणता आहे, सर्वात लहान कोणता आहे, अशा पद्धतीने. मग सर्वात मोठा किंवा सर्वात लहान हे जर सांगायचं असेल, हा सो ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट, ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट जर सांगायचं असेल, तर त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला एकतर असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये जर अरेंज केलात तर तुम्ही लगेच सांगू शकता. जसं आपण नंबर्समध्ये पाहतो, मॅथमॅटिक्समध्ये आपण नंबरमध्ये पाहतो 1 2 3 4 5. आता या नंबरला मी कोणत्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, या नंबरला मी असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे, दिसतंय 1 2 नंबर वाढत चालला आहे, चढत्या क्रमाने लिहिलेलं आहे. ठीक आहे. सो असं लिहिल्यामुळं आपल्याला फायदा काय झाला की आपल्याला ग्रेटेस्ट नंबर सांगता आला आणि स्मॉलेस्ट नंबर सांगता आला. हा झाला आपला ग्रेटेस्ट नंबर, हा झाला आपला ग्रेटेस्ट नंबर, हा झाला आपला स्मॉलेस्ट नंबर. पण हे असं लिहिता यायला पाहिजे. असं आपल्याला अगोदर जर लिहिता आलं, म्हणजेच दिलेल्या इन्फॉर्मेशनला जर आपल्याला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये जर अरेंज करता आलं, तर त्याच्यावरून आपण ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट खूप लवकर सांगू शकतो. म्हणून तुम्हाला कंपॅरिझन करायचं असेल तर कंपॅरिझन करत असताना तुम्हाला दिलेली इन्फॉर्मेशनला तुम्हाला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचे. ठीक आहे. सिक्वेन्स, देन आन्सर द क्वेश्चन्स अकॉर्डिंगली. आणि एकदा का तुम्ही असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलात की मग तुमचं तुमचं म्हणजे जवळपास आन्सर निघूनच गेलं, अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. लक्षात येतंय. तर आपण सिटिंग अरेंजमेंटमध्ये आपण फिगर काढत होतो आणि अरेंजमेंट करत होतो. क्लासिफिकेशनमध्ये आपण चार्ट बनवत होतो. या ठिकाणी काय करायचे, तर या ठिकाणी फक्त तुम्हाला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचे. असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलात की मग पुढे तुम्हाला त्या असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरकडे पाहून तुम्ही क्वेश्चन्सचे आन्सर्स देऊ शकता. तर तुमचं मेन काम आहे असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करणे. असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर. ठीक आहे. या एक्झाम्पलमध्ये, या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करणे. ठीक आहे. आता पाहूयात, आता आपल्याला कंपॅरिझन करायचं हे लक्षात आलं. आता कंपॅरिझन कशा पद्धतीने करायचे, काय करायचे ते समजून घ्या. आता मी एक्झाम्पल लिहीन या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल, A is elder than B, A is elder than B and A is younger than C. अशा पद्धतीने असे हे सेंटेन्स दिलेले असतात आता क्वेश्चन्समध्ये. एल्डर, यंगर, टॉलेस्ट, स्मॉलेस्ट, हायेस्ट, अशा टाईपचे. म्हणजे कंपॅरिझनसाठीचे जे वर्ड असतात ते असतात टॉलेस्ट, हायेस्ट, मॅक्सिमम, एल्डर, यंगर, अशा टाईपचे वर्ड्स त्या ठिकाणी असतात. मग या वर्डिंगवरून तुम्हाला, या वर्डिंगला तुम्हाला काय करायचे, हे जे तुम्हाला वर्डिंगमध्ये दिलेलं आहे मेंटल ॲबिलिटीच्या, याला तुम्हाला मॅथमॅटिक्सच्या लँग्वेजमध्ये आणायचे. कोणत्या लँग्वेजमध्ये, मॅथमॅटिक्सच्या. मॅथमॅटिक्समध्ये आपण कंपॅरिझन करण्यासाठी मॅथमॅटिक्समध्ये आपण इनइक्वॅलिटीचा यूज करतो. कशाचा यूज करतो, इनइक्वॅलिटीचा. नीट समजून घ्या. मॅथमॅटिकल ऑपरेशन्स
मॅथमॅटिकल ऑपरेशन्स फॉर कंपॅरिझन. मॅथमॅटिकल ऑपरेशन्स फॉर कंपॅरिझन, दोन गोष्टीला कम्पेअर करण्यासाठी आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये ऑपरेशन्स आहेत. कोणते कोणते? एक आहे ग्रेटर दॅन, ए आहे ग्रेटर दॅन, दुसरा आहे लेस दॅन. ठीक आहे, इथे लिहून टाका वाटलं तर. ग्रेटर दॅन, दुसरा आहे लेस दॅन, आणि हे तर सर्वांनाच माहिती आहे, हे असतं इक्वल टू. ठीक आहे, जर दोन गोष्टी इक्वल आहेत, या ग्रेटर दॅन म्हणजे हे काय, या ज्या साईडला भू केलेलं आहे आपण याला असं म्हणतो ना, याला व्यवस्थितच लिहितो, ए इक्वल टू बी किंवा पी इक्वल टू क्यू, एम इक्वल टू एन, एम इक्वल टू एन इम्प्लाइज एम अँड एन आर इक्वल, एम अँड एन आर इक्वल. हे तर मिनिंग माहितीच आहे सर्वांना, फक्त हे जस्ट मी इंट्रोड्यूस करतोय कारण की याचा यूज आपल्याला या चॅप्टरमध्ये खूप करायचं आहे कंपॅरिझनमध्ये. जर दोघा जणांचं एज सेम आहे, दोन पर्सनचं एज सेम आहे, तर मी इक्वल टूचं साईन देणार. परत दोन गोष्टींची हाईट, एज, काही त्यांचं कोणतीही गोष्ट जर सेम असेल तर मी त्यांच्यामध्ये इक्वल टूचं साईन देणार. देन जर असं असेल यम यम यन, तर याला तुम्ही दोन गोष्टीने सांगू शकता, यन इज स्मॉलर दॅन यम किंवा यम इज ग्रेटर दॅन यन. यम इज ग्रेटर दॅन, यम इज ग्रेटर दॅन यन, यम इज ग्रेटर दॅन यन, अशा पद्धतीने तुम्ही याला म्हणू शकता. देन अशा पद्धतीने लिहिलं असेल तर या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता यम इज स्मॉलर दॅन यन, यम इज स्मॉलर दॅन यन. यम हा लहान झाला. ठीक आहे, हा जो हा फेस ज्याच्याकडे आहे तो पर्सन मोठा होतो, हा फेस ज्याच्याकडे आहे तो पर्सन मोठा होतो. ठीक आहे, तर पहा याचं फेस या साईडला आहे तर यम हा ग्रेटर झाला यन पेक्षा. आता फेस यन कडे आहे म्हणजे यन इज ग्रेटर दॅन, यन हा मोठा आहे यम पेक्षा किंवा यम इज स्मॉलर दॅन यन असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, तर हे मॅथमॅटिक्समधील काही ऑपरेशन्स आहेत जे आपण कंपॅरिझन करण्यासाठी वापरतो. एकतर दोन गोष्टी यम आणि यन, या दोन गोष्टी कशा असतील, या दोन गोष्टी एकतर इक्वल असतील किंवा यम मोठा असेल किंवा यन मोठा असेल, या तीनपैकी एकच गोष्ट पॉसिबल असू शकते, वेगळं काही असणार नाही, वेगळं काहीच असणार नाही, या तीनच गोष्टी पॉसिबल होतात. लक्षात येत आहे? समजा दोन नंबर्स मी लिहिले, फॉर एक्झाम्पल दोन नंबर्स मी लिहिले या ठिकाणी, कोणतेही दोन नंबर्स असतील, मग मी व्हेरिएबल घेतो एक्स आणि वाय, तर हे दोन नंबर्स आहेत ते कन्सिडर करा. तर या दोन नंबरमध्ये काय काय होऊ शकतं, एकतर हे दोन नंबर इक्वल असू शकतात, मी जे दोन नंबर्स लिहिलेले ते दोन्ही नंबर एकतर इक्वल असतील किंवा फर्स्ट नंबर मोठा असेल किंवा सेकंड नंबर मोठा असेल. याच्या व्यतिरिक्त तो दुसरं ऑपरेशन त्या ठिकाणी यूजच होत नाही. एकतर एक्स इक्वल टू वाय असेल, दोन नंबर इक्वल असतील, किंवा एक्स ग्रेटर दॅन वाय असेल किंवा एक्स लेस दॅन वाय असेल, या तीनपैकी कुठली तरी एक प्रॉपर्टी सॅटिस्फाय करायलाच पाहिजे. ठीक आहे, तर कंपॅरिझनसाठी तीन ऑपरेशन्स आहेत आणि तुम्हाला काय करायचं, या ऑपरेशन्सचा यूज करायचे या चॅप्टरमध्ये. कशा पद्धतीने, तर हे जे काही सेंटेन्स दिलेलं आहे, हे जे काही इंग्लिशमध्ये सेंटेन्स दिलेलं आहे त्याला तुम्हाला या ऑपरेशनमध्ये कन्वर्ट करायचे. प्रत्येक वेळेस एल्डर, यंगर, ग्रेटर, स्मॉलर अशा टाईपचे वर्ड आले की तुम्हाला अशा टाईपचे इक्वेलिटीजचा यूज करायचे, इनइक्वेलिटीचा यूज करायचे, ऑपरेशन्स, मॅथमॅटिकल ऑपरेशन्सचा यूज करायचे. आणि एकदा का तुम्ही अशा टाईपमध्ये आणलात तर पुढे काय करायचं ते मी सांगेन. पहा आता, हे तर लक्षात आलं असेल तुमच्या. पुढे काय करायचे पहा. आता हे समजा हे दोन सेंटेन्स आहेत, यांना मी मॅथमॅटिकल ऑपरेशन्समध्ये कन्वर्ट करतो. ए इज एल्डर दॅन बी, म्हणजेच ए हा ग्रेटर आहे बी पेक्षा, ए इज ग्रेटर दॅन बी. अँड पुढे काय दिले, ए इज यंगर दॅन सी. आता ए इज याच्या एकाच्या खाली एक लिहिलं तर खूप सोपं पडतं पहा, एकाच्या खाली एक लिहायचं खूप सिंपल पडतं, लक्षात येतं. ए इज यंगर दॅन सी म्हणजे ए हा लहान आहे सी पेक्षा, ए इज लेस दॅन सी, ए इज लेस दॅन सी. आता पहा याच्यावरून काय दिसतो, ए हा बी पेक्षा मोठा, ए हा बी पेक्षा मोठा आहे आणि सी पेक्षा लहान आहे. दिसतंय या दोघांमध्ये, या दोघांमध्ये दिसतंय पहा. याच्यामध्ये जर याच्यावरून कळत नसेल पहा, इनइक्वेलिटीचं साईन जर वेगवेगळे असतील तर समजण्यासाठी थोडीशी अडचण जाते. नीट समजून घ्या, या दोन सेंटेन्सला मी फक्त इनइक्वेलिटीमध्ये आणलं, ए हा यंगर आहे सी पेक्षा म्हणजे ए हा लहान आहे सी पेक्षा म्हणून असं लिहिलं. आता पहा, आता याच्यावरून काही मुलांना लक्षात येत नाही, कन्फ्यूज होतात मुलं, कोण मोठा कोण लहान. याच्यावरून ए हा मोठा आहे बी पेक्षा आणि ए हा लहान आहे सी पेक्षा, समजून घ्यायचं समजून. तर ज्यांना समजलं त्यांनी इथंच आन्सर काढतील की अरे या दोघांना जॉईंट करता येतं, या दोन इनइक्वेलिटीला जॉईंट करून एकच इनइक्वेलिटी बनवता येते, या दोघांना जॉईंट करता येतं. कसं पहा, ए कसा आहे,
ए आहे बी पेक्षा मोठा, बी पेक्षा मोठा आहे ए, लिहिलं, पहिली इनइक्वालिटी लिहिली. आता ही दुसरी या पहिल्याला जॉईन करणार, कारण की या दोन्हीमध्ये ए कॉमन आहे. जर दोन्हीमध्ये एक कॉमन असेल तर त्याला जॉईंट करू शकतो आपण, जॉईंट करता येऊ शकतं त्या ठिकाणी. तर पहा, या दोन्हीमध्ये, या दोन स्टेटमेंटमध्ये, या दोन इनइक्वॅलिटीमध्ये ए हा पर्सन कॉमन आहे, म्हणून ए पर्सन, आणि म्हणून मी या दोन इनइक्वॅलिटीला मी जॉईन करून एकच इनइक्वॅलिटी बनवू शकतो. पहा, ए कॉमन आहे, तर ए जो आहे तो बी पेक्षा मोठा आहे, आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये ए कसा आहे, सी पेक्षा लहान आहे. म्हणजेच काय, ए जो असेल तो सी पेक्षा लहान आहे, म्हणजे सी सर्वात मोठा असेल, सी पेक्षा लहान ए, ए हा मोठा आहे बी पेक्षा. तर या दोघांना जर जॉईन केलं, या दोन स्टेटमेंटला जर जॉईन केलं तर ही एक स्टेटमेंट बनते. लक्षात येते, या दोघांना जर जॉईन केलं तर ही स्टेटमेंट बनते. जर लक्षात येत नसेल, आणखीन एक स्टेप पहा, हे खूप फंडामेंटल सांगतोय, खूप इझी पद्धतीने सांगतोय मी अगोदर ही थिअरी पार्ट. हे तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना तुम्हाला हे करायचंय. इथं समजलं नसेल तर काय करायचं पहा, इथं न समजण्याचं कारण एकच आहे. पहा, या दोघांचे सिम्बॉल कसे आहेत, अपोजिट आहेत. एकाचं इकडं तोंड आहे तर एकाचं इकडं तोंड आहे. या दोघांचे सिम्बॉल अपोजिट आहेत. या दोघांचे सिम्बॉल सेम करून घ्या. या दोघांचे सिम्बॉल्स काय करून घ्या, सेम. सेम म्हणजेच काय, एकतर दोन्हीही या साईडला असतील फेसेस, या दोन्ही सिम्बॉलचे फेसेस एकतर लेफ्ट साईडला असतील किंवा राईट साईडला असतील. तर मी पहिलं सिम्बॉल ॲज इट इज ठेवतो, ए बी, ए ग्रेटर दॅन बी, आणि दुसऱ्या सिम्बॉलला अपोजिट करायचे म्हणजेच काय, सी ग्रेटर आहे म्हणून मी सी या साईडला लिहिणार, सीला ग्रेटर करणार आणि इकडे ए लिहिणार. इकडे काय लिहिणार, ए. आता लक्षात येतं पहा, आता या दोन्हीमध्ये कॉमन आहे ए, म्हणून ए ला आतमध्ये टाकणार. ए हा मोठा आहे बी पेक्षा आणि ए हा लहान आहे सी पेक्षा. पहा, तीच इनइक्वॅलिटी भेटली. ज्याला या दोन्ही सेंटेन्सचा मिनिंग कळाला, ज्याला मिनिंग लक्षात आला, तो इथंच आन्सर बनवेल, आणि ज्याला जर मिनिंग लक्षात आला नसेल तर त्यांनी थोडंसं असं साईन चेंज करायचे. पहा, एकतर मी दोन्हीही स्टेटमेंटमध्ये साईन कुठे केले, लेफ्ट साईडला फेसेस असणार आहे, लेफ्ट साईडला. आता या ठिकाणी ए इकडं पण, याचं पण साईन लेफ्ट साईडला आहे, याचं पण साईन इनइक्वॅलिटीचं लेफ्ट साईडला आहे. मग या दोन्हीमध्ये ए कॉमन आहे, या दोन स्टेटमेंटमध्ये, या दोन इनइक्वॅलिटीमध्ये ए कॉमन आहे. तर जो कॉमन आहे तो सेंटरला असेल. मग ए हा कसा आहे, बी पेक्षा मोठा आहे, म्हणून ए हा ग्रेटर दॅन बी. देन ए हा कसा आहे, सी पेक्षा लहान आहे, ए इज स्मॉलर दॅन सी, म्हणून सर्वात मोठा सी होईल, सर्वात मोठा ए. म्हणून आपण इथून सांगू शकतो, याला मी अरेंज केलं, कोणत्या ऑर्डरमध्ये अरेंज केलं, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. पहा, सर्वात ग्रेटेस्ट. सो देअरफॉर मी तर लिहून टाकतो डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर काय, डिसेंडिंग ऑर्डर, सी ग्रेटर दॅन ए ग्रेटर दॅन बी, ही झाली आपली डिसेंडिंग ऑर्डर. सर्वात ग्रेटेस्ट एज असणारा कोण असेल, पर्सन सी. देन त्याच्यानंतर थोडीशी कमी एज असणारा पर्सन असेल ए, आणि सर्वात कमी एज असणारा पर्सन असेल ए बी. सर्वात कमी एज असणारा पर्सन असेल बी. लक्षात येते मी काय सांगितलं ते, लक्षात येते ना. तर अशा प्रकारे तुम्हाला दिलेल्या स्टेटमेंटवरून मॅथेमॅटिकल इनइक्वॅलिटीमध्ये कन्वर्ट करायचे. मॅथेमॅटिकल इनइक्वॅलिटीमध्ये असं ग्रेटर दॅन स्मॉलर दॅन असतं, मग त्याला काय करायचे, सेम इनइक्वॅलिटीमध्ये कन्वर्ट करायचे. किंवा इथून समजलं तर इथून डायरेक्ट आन्सर लिहू शकता. जर डायरेक्ट कळत नसेल तर तुम्ही काय करायचे, सेम इनइक्वॅलिटीमध्ये कन्वर्ट करायचे. सेम इनइक्वॅलिटीमध्ये कन्वर्ट केलं की मग त्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त जे इनइक्वॅलिटी आहेत त्यांना जॉईन करून एकच इनइक्वॅलिटी बनवण्याचा प्रयत्न करायचे, एकच इनइक्वॅलिटी बनवण्याचा प्रयत्न करायचे. ठीक आहे, अशा प्रकारे कन्क्लुजन काढून एकच इनइक्वॅलिटी बनवली. या दोघांना कनेक्ट केलं मी, या दोघांना काय केलं, कनेक्ट केलं आणि एकच इनइक्वॅलिटी बनवली. एकच बनवली की मग डायरेक्ट असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये येऊन जाते. ठीक आहे, तर या ठिकाणी सी सर्वात मोठा आहे म्हणजे हे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. ठीक आहे, यालाच मी असेंडिंग ऑर्डरमध्ये असं पण लिहू शकतो, बी लेस दॅन ए लेस दॅन सी. याचा मिनिंग आणि याचा मिनिंग सेमच आहे. ठीक आहे, असं लिहा किंवा असं लिहा, फक्त हे असेंडिंग ऑर्डरमध्ये, हे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. ठीक आहे, लक्षात येत आहे. चला आता जाऊयात एक्झाम्पलकडे, आणि याच एक्झाम्पलचा या ठिकाणी ज्या पद्धतीने दिलेलं आहे याच पद्धतीने मी आता एक्झाम्पलमध्ये याचा यूज करणार आहे. ठीक आहे, चला जाऊयात क्वेश्चन्सकडे. सो हिअर इज अ क्वेश्चन ऑफ कंपॅरिझन टाइप. ठीक आहे, तर हा फर्स्ट क्वेश्चन आहे कंपॅरिझन टाइप. सो या ठिकाणी ही एवढी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्हाला, पहा. तर या एवढ्या इन्फॉर्मेशनवरून तुम्हाला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये घेऊन जायचे. देन 5 क्वेश्चन्स दिलेले आहेत, 5 क्वेश्चन्सच्या नंतर आन्सर्स देता येतील. सो जाऊयात आपण पॉईंटकडे. ठीक आहे, काय म्हटलंय पहा, अलका इज ओल्डर दॅन माला, गोपाल इज ओल्डर दॅन माला असं दिलेलं आहे. म्हणजेच पर्सन्स आहेत. ठीक आहे, मेल फिमेल आहेत आणि फक्त ओल्डर यंगर दुसरं काही नाही आहे. ओल्डर यंगर एवढंच दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कंपॅरिझन जे करायचं आहे ते एजच्या अकॉर्डिंग तुम्हाला कंपॅरिझन करायचे.
तर एकच क्वालिटी आहे आणि एकाच क्वालिटीवरती तुम्हाला कंपॅरिझन करायचे. तर पर्सन जे आहेत त्या पर्सनचे नावं खूप मोठे आहेत, तर मी त्याला शॉर्टकटमध्ये लिहितो. कशा पद्धतीने पहा, मी अल्काला लिहिणार मी एने, अल्काच्या नंतर मालाला रिप्रेझेंट करणार मी यमने, गोपालला रिप्रेझेंट करणार मी जीने, ठीक आहे. देन कपिलला रिप्रेझेंट करणार मी केने. आणखीन कोण आहे का? रामला रिप्रेझेंट करणार सॉरी रामला रिप्रेझेंट करणार आरने, ठीक आहे. म्हणजे जे काही नेम आहे त्यांच्या इनिशियल लेटरने मी त्यांना रिप्रेझेंट करणार. अल्का ए, माला यम, गोपाल जी, कपिल के आणि राम आर, ठीक आहे. आता पहा हे या नेमनी मी रिप्रेझेंट करणार. आता आपण हे पॉइंट्स बनवूयात. अल्का हे जे सेंटेन्स आहेत या सेंटेन्सला आपण मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करूयात. अल्का इज ओल्डर दॅन माला, म्हणजे अल्का जी आहे ती ग्रेटर आहे मालापेक्षा, ठीक आहे. एक स्टेटमेंटला कन्वर्ट केलं, हे झालं मॅथमॅटिक्समध्ये, ठीक आहे. नेक्स्ट फुल स्टॉप आहे पुढे. गोपाल इज ओल्डर दॅन माला, गोपाल जो आहे तो मालापेक्षा मोठा आहे. सो गोपाल इज ओल्डर दॅन माला, ठीक आहे. बट गोपाल, सेंटेन्स संपलेलं नाहीये. गोपाल इज ओल्डर दॅन माला बट यंगर दॅन अल्का. तर जो गोपाल आहे तो मालापेक्षा मोठा आहे बट अल्कापेक्षा लहान आहे. सो मग अल्कापेक्षा लहान आहे तर अल्का मोठी होईल आणि गोपाल लहान होईल, ठीक आहे. लक्षात येत आहे कशा पद्धतीने लिहिलं मी? गोपाल जो आहे तो मालापेक्षा, गोपाल इज ओल्डर दॅन माला, गोपाल हा मोठा झाला, मालापेक्षा गोपाल मोठा झाला. देन बट जो गोपाल अगोदरचा गोपाल जो मालापेक्षा मोठा होता तो यंगर दॅन अल्का, तो अल्कापेक्षा लहान झाला, ठीक आहे. काही जण याला सुरुवातीलाच, काही जण एवढे हुशार आहेत सुरुवातीलाच याला कन्वर्ट करून टाकतील. सर याला आपण डायरेक्ट असं लिहू शकतो, पहा असं कसं की या ठिकाणी दिसतोय दोन्हीचं साईन सेम आहे, ग्रेटर दॅन. मग कॉमन कोण आहे दोन्हीमध्ये? जी कॉमन आहे. तर जी आतमध्ये जर लिहिलात तुम्ही तर हा जो जी आहे तो यम पेक्षा मोठा आहे, तर जी हा यम पेक्षा मोठा आहे आणि हा जो खालचा जी आहे तो ए पेक्षा लहान आहे. म्हणजे ए मोठा झाला, जी मधला झाला आणि यम सर्वात लहान झाला. तर काही जण सुरुवातीलाच असं लिहून टाकतील की जो गोपाल आहे तो मालापेक्षा मोठा आहे आणि अल्कापेक्षा लहान आहे. लक्षात येते? गोपाल इज एल्डर दॅन माला बट यंगर दॅन अल्का, ठीक आहे. तर ह्या दोन स्टेटमेंटला काही जण सेपरेट लिहितील, काही जण तिथंच जॉईन करून अशा पद्धतीने पण लिहितील. दोन्ही करेक्ट आहे. जर तुम्ही एक्झाममध्ये टाइम सेव्ह करण्यासाठी तुम्ही असं जर लिहिलात, तुम्हाला जर असं जॉईन करून डायरेक्ट लिहिता आलं तर मग तर आन्सर संपलो. खूप कमी टायमिंगमध्ये आन्सर येतं. मग तर असं सेपरेट लिहिण्यापेक्षा जर तुम्हाला असं जॉईन करून डायरेक्ट लिहिता आलं तर मग तुम्हाला खूप कमी टायमिंगमध्ये आन्सर भेटून जाईल, ठीक आहे. अल्का. चला, कपिल इज यंगर दॅन राम. कपिल जो आहे, कपिल इज यंगर आहे म्हणजेच कपिल लहान आहे रामपेक्षा. कपिल इज यंगर दॅन राम, कपिल लहान झाला रामपेक्षा. देन राम अँड माला, कपिल जो आहे तो रामपेक्षा पण लहान आहे आणि मालापेक्षा पण लहान आहे. म्हणजे कपिल हा परत यम पेक्षा पण लहान झाला, ठीक आहे. कपिल यंगर दॅन राम अँड कपिल यंगर दॅन माला. माला इज ओल्डर दॅन राम. माला जी आहे ती कशी आहे? रामपेक्षा मोठी आहे. माला इज ओल्डर दॅन राम, ठीक आहे. माला इज ओल्डर दॅन राम. तर एवढ्या सर्व कंडिशन्स बनल्या. किती कंडिशन्स बनल्या? ह्या फर्स्ट, या दोघांना जॉईन केल्यानंतर सेकंड, ही फर्स्ट, ही सेकंड, देन ही थर्ड, ही लास्ट वन फोर्थ आणि ही फिफ्थ. अशा 5 इनइक्वेलिटी बनल्या. या 5 इनइक्वेलिटीला आपल्याला जॉईन करायचे. जेवढ्या पण इनइक्वेलिटीज बनलेत त्या सर्वांना जॉईन करण्याचा प्रयत्न करायचे. म्हणजेच या सगळ्यांना जर तुम्ही जॉईन केलात 1 2 3 4 5 जेवढ्या कंडिशन्स आलेल्या आहेत इनइक्वेलिटीमध्ये, जेवढे इनइक्वेलिटीचे स्टेटमेंट आलेले आहेत त्या सगळ्यांना जर तुम्ही जॉईन करता आलं तर तुम्हाला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करता येतं. मग काहीच अवघड जात नाही. असेंडिंग किंवा डिसेंडिंगमध्ये तुम्ही अरेंज करू शकता सहजासहजी, ठीक आहे. कसं अरेंज करणार पहा आता. यांना जॉईन कसं करणार ते नीट समजून घ्या आता, ठीक आहे. मी परत एक वेळेस लिहितो. ए ग्रेटर दॅन यम, ही झाली पहिली कंडिशन. दुसरी कोणती आहे? ए, या दोघांना जर जॉईन केलं तर हे भेटतं ए ग्रेटर दॅन जी ग्रेटर दॅन यम. ए हा ग्रेटर आहे जी पेक्षा, जी ग्रेटर आहे यम पेक्षा. ही झाली सेकंड कंडिशन. थर्ड वन. आता थर्ड वन मध्ये पहा, मी म्हटलं होतं तुम्हाला सगळं हे तर आले स्टेटमेंटवरून, हे सगळे साईन कुठून आलेत? दिलेल्या स्टेटमेंटवरून आलेत. आता मी काय करणार, आपल्याला सोपं जाण्यासाठी, जर असं समजत नसेल
तर सोपं कधी जातं, तर या सगळ्यांचे साईन सेम साईडला असले पाहिजेत. या सगळ्या साईनचे फेसेस, आता या साईनचं फेस लेफ्ट साईडला आहे, तर जेवढे पण स्टेटमेंट आहे त्यांचे फेसेस लेफ्ट साईडला करा, म्हणजे तुम्हाला लगेच कॅच करता येईल कोणता ग्रेटर आहे कोणता स्मॉलर आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी साईन या साईडला आहे म्हणजे आर ग्रेटर आहे म्हणतोय, तर आपल्याला फक्त साईन या साईडला करायचं आहे. तर या साईडला जर साईन केलं तर इथं आर ग्रेटर आहे म्हटलंय, तर इकडे मी आर ग्रेटर करणार, साईन या साईडला करणार आणि के इकडे लिहिणार. तर याचा आणि याचा मिनिंग सेम राहील. इकडं पण आर ग्रेटर होता, इकडं पण आरच ग्रेटर आहे, के आहे नंतर, इकडं पण नंतर के आहे. के लहान होता आर पेक्षा, इथं पण के लहान आहे आर पेक्षा. फक्त मी काय केलं, लिहिण्याची मेथड बदलली, त्या इनइक्वेलिटीचं साईनचं फेस चेंज केलं. अगोदर त्या साईडला होतं, आता या साईडला आर बदलला. ठीक आहे, सेम या ठिकाणी सुद्धा काय म्हटलं, या ठिकाणी यम ग्रेटर आहे के पेक्षा, तर यम या साईडला लिहिलं, ज्या साईडला यम असेल त्या साईडला ग्रेटर, देन के, देन पलीकडे यम ग्रेटर दॅन आर, यम ग्रेटर दॅन आर. एवढ्या इनइक्वेलिटी झाल्या. फक्त मी काय केलं, सगळ्यांचे फेसेस सेम साईडला केले. लक्षात आलं. चला याला मी रफ करतो आता अगोदरचं. आता या सगळ्यांना मी जॉईन करणार आहे. तर जॉईन कसं करता येईल पहा. तर अलका ही गोपालपेक्षा मोठी आहे, गोपाल हा जो आहे मालापेक्षा मोठा आहे, तर मालापेक्षा मोठा ही अलका ॲटोमॅटिक होऊन जाईल, याचं काही गरज नाही आहे. मालापेक्षा ॲटोमॅटिक हे या स्टेटमेंटमध्ये पहा, या इनइक्वेलिटीमध्ये हे ऑलरेडी कंटेन आहे. मालापेक्षा मोठी अलका आहे, इथं सुद्धा मालापेक्षा मोठी अलका आहे. ठीक आहे, त्यामुळे हे आलं. देन जो आर कोण आहे, राम हा मोठा आहे कोणापेक्षा, के म्हणजेच कपिलपेक्षा. राम हा कपिलपेक्षा मोठा आहे. ओके, बट राम आणि कपिल या वरच्या स्टेटमेंटमध्ये नाही आहेत, त्यामुळे याला आत्ताच आपल्याला याच्यामध्ये मर्ज करता येत नाही. आपल्याला या सगळ्याला एकत्रित करायचे, तर कपिलला इथं टाकता येत नाही, कारण की आपल्याला आर किंवा के या दोन्हीपैकी एक सुद्धा या वरच्या स्टेटमेंटमध्ये नाही आहे, त्यामुळे इथं वरती आपण याला लगेच मर्ज करू शकत नाहीत. तर याला आपण नंतर यूज करूयात. याला मी स्टार करतो. देन या ठिकाणी पहा यम आहे, याच्यामध्ये यम आहे, दॅट इज माला आहे, आणि माला या वरच्या स्टेटमेंटमध्ये पण आहे, म्हणजे या दोन्हीमध्ये यम कॉमन आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचे, फक्त कॉमन असणारे फक्त शोधून काढायचे आणि मर्ज करायचं. कॉमन असला की मर्ज करता येतं. पहा या ठिकाणी यम आहे, या ठिकाणी यम आहे, तर माला ही मोठी आहे कपिलपेक्षा, आणि मालापेक्षा लहान कोण आहे माहित नाही, माला मोठी होती, मालापेक्षा लहान नंतर कोण आहे माहिती का नाही, तर मालापेक्षा लहान कोण आहे, कपिल आहे, मालापेक्षा लहान कपिल. तर मी या दोघांना मर्ज करून लिहू शकतो. परत मालापेक्षा लहान हा कोण आहे, मालापेक्षा लहान हा आर म्हणजेच राम सुद्धा मालापेक्षा लहान आहे. बट राम हा कपिलपेक्षा मोठा आहे. नीट समजून घ्या. आता मी अगोदर या दोघांना मर्ज करतो, या दोघांना मर्ज केल्यानंतर काय भेटेल, ए ग्रेटर दॅन जी ग्रेटर दॅन यम. आता यम पेक्षा लहान कोण आहे, यम पेक्षा लहान हा के पण आहे आणि आर पण आहे. यम पेक्षा लहान येणारा के पण आहे, यम पेक्षा लहान येणारा आर पण आहे. मालापेक्षा कपिल पण लहान आहे, मालापेक्षा राम पण लहान आहे. मग मालाच्या नंतर कपिल येणार की राम येणार, मालाच्या नंतर कपिल येणार. पहा, मालाच्या नंतर कपिल आला तर शेवटी राम येईल, मालाच्या नंतर राम आला तर शेवटी कपिल येईल. ह्या दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. मालाच्या जस्ट नंतर कोण येणार आहे, मालापेक्षा थोडंसं कमी असणार एज कोणाचं आहे, तर या दोघांवरून कळत नाही. तर इथं पहा सांगितलेलं आहे, थर्ड मध्ये सांगितलेलं आहे की या राम आणि कपिल याच्यामध्ये राम मोठा आहे, तर राम आणि कपिल याच्यामध्ये राम मोठा आहे, म्हणून राम अगोदर येईल आणि कपिल नंतर येईल, राम अगोदर येईल कपिल नंतर येईल. लक्षात येतंय. ए जी यम हे तर सुरुवातीचंच आहे. यम आणि के मध्ये यमच्या नंतर के येणार आहे की आर येणार आहे, हे या थर्डने सांगितलं, की तो सांगतोय की अगोदर राम येईल, कारण की रामचं एज कपिलपेक्षा मोठं आहे, म्हणून या ठिकाणी राम आला आणि शेवटी कपिल आला. ठीक आहे, आणि हे जे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट या दिलेल्या क्वेश्चन मधील सर्वांना सॅटिस्फाय करतं, सर्व क्लूज जे आहेत दिलेले यांना सॅटिस्फाय करतं. सो ही कोणती ऑर्डर आली, सर्वात मोठा ग्रेटर दॅन म्हणजेच काय, ए हा मोठा आहे जी पेक्षा, जी हा मोठा आहे यम पेक्षा, म्हणजेच काय, हे सर्वात मोठा लेफ्ट साईडला आहे आणि कमी कमी होत गेलेलं आहे, म्हणजे हे असेंडिंग ऑर्डर आहे. म्हणजे ही कसली ऑर्डर आहे, असेंडिंग ऑर्डर. ए ग्रेटर दॅन जी ग्रेटर दॅन यम ग्रेटर दॅन आर ग्रेटर दॅन के, अशा पद्धतीची ऑर्डर आपल्या आन्सरमध्ये आलेली आहे, ऑर्डर भेटलेली आहे. आता जाऊयात आपण क्वेश्चन्सकडे. कशा पद्धतीने मर्ज केलं, जेवढ्या पण इनइक्वेलिटीज होत्या त्या सगळ्यांना मर्ज केलं आणि एका लाईनमध्ये आणलं, आणि एका लाईनमध्ये आणलं की ऑटोमॅटिक असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर भेटून जाते. आता याच्याकडे पाहायचं फक्त आणि क्वेश्चन्सचे आन्सर्स द्यायचे. चला जाऊयात. क्वेश्चन नंबर फर्स्ट, हुज एज इज बिटवीन गोपाल अँड राम. गोपाल आणि रामच्या मध्ये कोणाची एज आहे, गोपाल आणि रामच्या मध्ये कोण आहे, यम स्टँड्स फॉर माला, सो ऑप्शन 1 इज करेक्ट.
गोपाल आणि रामच्या मध्ये मालाची एज येते. देन हुज एज इज बिटवीन माला अँड कपिल. माला आणि कपिल यांच्या एजेसच्या मध्ये कुणाचं एज आहे? माला आणि कपिल यांच्या एजेसच्या मध्ये कुणाचं एज आहे? आर म्हणजेच रामचं एज आहे. ऑप्शन 2. हुज एज इज एक्झॅक्टली इन द मिडल ऑफ ऑल द 5. या पूर्ण 5 पर्सन मध्ये सर्वात मिडलला कोणाचं एज आहे? सर्वात सेंटरला कोणाचं एज आहे? दॅट इज यम. पहा, इकडून 2 गेले, इकडून 2 गेले, सेंटरला कोणाचं राहील? यम. तुम्ही एकतर असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करा किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. सॉरी, ही डिसेंडिंग ऑर्डर आहे. ही डिसेंडिंग ऑर्डर आहे. मी चुकून असेंडिंग लिहिलं, कारण की सर्वात मोठा अगोदर आलेला आहे, नंतर कमी कमी होत गेलाय, म्हणजेच ही डिसेंडिंग ऑर्डर आहे. तर तुम्ही डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करा किंवा असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करा. मिडलचा नंबर हा सेमच राहणार आहे. मिडलचा नंबर चेंज होत नाही. तुम्ही असेंडिंगमध्ये लिहा किंवा डिसेंडिंगमध्ये लिहा, मिडल हा सेम राहील. त्यामुळं या मिडलला आहे यम, दॅट इज माला. हु इज द एल्डेस्ट. सर्वात मोठा कोण आहे? एल्डेस्ट, सर्वात मोठा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आहे. तर डिसेंडिंग ऑर्डरमध्ये फर्स्ट पर्सन हा सर्वात मोठा असतो, दॅट इज अलका इज एल्डेस्ट. सर्वात मोठी अलका आहे. हु इज द यंगेस्ट. सर्वात लहान कोण आहे? इतर हे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सर्वात लहान हा राईट कॉर्नरला असतो, दॅट इज कपिल. हा सर्वात लहान आहे. लक्षात येते? लक्षात आला असेल? चला, ओके, लक्षात आला असेल तुम्हाला. एक्झाम्पल काही अडचण असणार नाही. हे मी पहिला पॅराग्राफ टाईपचा क्वेश्चन घेतलेला आहे. याच्यामध्ये आय होप की सगळे कॉन्सेप्ट क्लिअर झाले असतील तुमची, की अशी भरपूर इनइक्वेलिटीज येणार आहेत प्रत्येक एक्झाममध्ये, आणि त्या सर्व इनइक्वेलिटीजला मर्ज करायचे आणि एकच इनइक्वेलिटी बनवायचे त्यांना मर्ज करून. मर्ज कसं करायचे? तर इनइक्वेलिटीचे साईनचे जे फेसेस आहेत ते फेसेस सेम साईडला करा. एकतर सगळ्यांचे फेसेस लेफ्ट साईडला करा किंवा सगळ्यांचे फेसेस राईट साईडला करा. फेसेस सेम साईडला केलं की मग शोधायचं की कॉमन लेटर कोणामध्ये आहे. ज्याच्यामध्ये कॉमन लेटर आहे त्याला अगोदर मर्ज करून घ्यायचं. मर्ज करायचं. त्या 2 इक्विलिटी ज्या सेपरेट आहेत त्यांना मर्ज करून एका इनइक्वेलिटीमध्येच कन्वर्ट करायचं. मग अशा पद्धतीने तुम्हाला ह्या क्लूज, या हिंट भेटतात मर्ज करण्यासाठी. तर या टाईपचा आणखीन एक क्वेश्चन पाहूयात आपण या ठिकाणी. जाऊयात पुढे. सो हिअर इज सेकंड एक्झाम्पल ऑफ कंपॅरिझन. सो हा सेकंड एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये हे जे क्लूज दिलेले आहेत हे क्लूज पॉईंट वाईज दिलेले आहेत. पॅराग्राफ बनवलेलं नाही आहे. प्रत्येक क्लूला हा सेपरेट पॉईंट वाईज दिलेला आहे. तर अशा टाईप पॉईंट वाईज जर दिलं तर आपल्याला अप्लाय करायला सोपं जातं. पॅराग्राफमध्ये एकाच ठिकाणी असा गिचमिडकाला होऊन बसतो. प्रत्येक स्टेटमेंट एकदम काळजीपूर्वक वाचावं लागतं. असं पॉईंट वाईज जर दिलं तर थोडंसं तुम्हाला आराम भेटतो. व्यवस्थित एक स्टेटमेंट वाचणार, त्याचा क्लू बनवणार, देन नेक्स्ट सेंटेन्स वाचणार, त्याचा क्लू बनवणार. कुठली सेंटेन्स जर नंतर वापरायची तर त्याला आपण स्टार करून ठेवू शकतो. तर असं पॉईंट वाईज जर क्वेश्चन दिला असेल तर खूप सिंपल होतो. पहा, ही गोष्ट लक्षात ठेवा. असा पॉईंट वाईज क्वेश्चन दिलेला असेल तर ठीक आहे. तर पाहूयात आपण आणि बनवूयात आपण इनइक्वेलिटी. पहा, आरती इज ओल्डर दॅन सान्या. ठीक आहे, आरती ही कशी आहे? सान्यापेक्षा कशी आहे? ओल्डर आहे. ओल्डर आहे म्हणजेच आरतीचं एज जास्त आहे. सो परत मी या ठिकाणी काय करेन? आरतीला आता मी लिहित बसणार नाही, डायरेक्ट रिप्रेझेंट करतो मी. ठीक आहे, आरतीला एने रिप्रेझेंट करेन. इथंच लिहून टाकेन मी या ठिकाणी. तर या आरतीला मी कॅपिटल एने रिप्रेझेंट करेल, सान्याला कॅपिटल एसने रिप्रेझेंट करेल, मुस्कानला कॅपिटल एमने रिप्रेझेंट करेल, कशिशला कॅपिटल केने रिप्रेझेंट करेन. बाकी तर कोण नाही आहेत. गार्गीला मी जीने रिप्रेझेंट करेल, कॅपिटल जी. ठीक आहे, तर टोटल किती? 5 गर्ल्स आहेत. त्यांच्यामध्ये कंपॅरिझन करायचे. तर चला लिहून टाकूयात. आरती इज ओल्डर दॅन सान्या. आरती ही ओल्डर आहे सान्यापेक्षा. आरतीचा एज जास्त आहे. देन नेक्स्ट सेकंड क्लू, फर्स्ट क्लू यूज केला आपण सेकंडमध्ये. मुस्कान इज एल्डर दॅन आरती. मुस्कान ही कशी आहे? मुस्कान इज एल्डर दॅन आरती. एल्डर म्हणजे पण ग्रेटर, तर मुस्कान एल्डर दॅन आरती. ठीक आहे. बट यंगर दॅन कशिश. पण मुस्कान जी आहे ती आरतीपेक्षा मोठी आहे. मुस्कान ही आरतीपेक्षा मोठी आहे आणि मुस्कान ही जी आहे ती कशिशपेक्षा लहान आहे. म्हणून पुढची कंडिशन इथंपर्यंत, आरतीपर्यंत मुस्कान इज एल्डर दॅन आरती. त्यासाठी एवढं. बटच्या पुढे जे काही सेंटेन्स आलेले आहे त्यासाठी मी नेक्स्ट बनवतोय. बट यंगर दॅन कशिश म्हणजे मुस्कान जी आहे ती लहान आहे कशिशपेक्षा. ठीक आहे. तर या दोघांना तुम्ही कम्पेअर करू शकता. दोन्हीमध्ये एम कॉमन आहे आणि तर तुम्ही इथून याला कम्पेअर करून तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. मुस्कान जी आहे ती या आरतीपेक्षा मोठी आहे
आणि जी मुस्कान आहे ती कशिशपेक्षा लहान आहे, कशिशपेक्षा लहान आहे. तर या दोघांमध्ये कॉमन यम आलेलं आहे. आणि जर याचं साईन मात्र अपोजिट आहेत, बट अर्थ समजला असेल तर बनवू शकता. साईन अपोजिट आहेत, या साईनला तुम्ही असं पण लिहू शकता, के या साईडला होता म्हणून फेस इकडे होता. जर मी फेस इकडे केला तर के इकडे येईल, यम इकडे जाईल. आणि आता दिसतंय तुम्हाला यम यम कॉमन आहे. तर यम यम म्हणजेच कोण आहे, मुस्कान. मुस्कान ही आहे मोठी कोणापेक्षा, आरतीपेक्षा, आणि मुस्कान ही लहान आहे कोणापेक्षा, कशिशपेक्षा. तर कशिश अगोदर, देन मुस्कान, देन आरती. मी डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहितो या ठिकाणी, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. ठीक आहे, चला हे झाला सेकंड पॉईंट पण यूज करून. फर्स्ट यूज, सेकंड यूज. थर्डमध्ये कशिश इज एल्डर दॅन सान्या. कशिश जी आहे ती मोठी आहे सान्यापेक्षा. कशिश इज एल्डर दॅन सान्या, ते तर ऑब्वियसली असणार आहे. कशिश इज एल्डर दॅन सान्या ऑब्वियसली असणार आहे, ऑब्वियसली. का? पहा, या दोघांना जर तुम्ही जॉईन केलात, त्या फर्स्ट सेकंड आणि सेकंडला जर जॉईन केलात, फर्स्ट आणि सेकंडला जर जॉईन केलात, तर पहा कशिश ही कोणापेक्षा मोठी आहे, कशिश ही मुस्कानपेक्षा मोठी आहे, मुस्कान ही आरतीपेक्षा मोठी आहे. म्हणजे कशिश मोठी होणार आरतीपेक्षा, आणि आरती मोठी आहे सान्यापेक्षा, म्हणून आरतीपेक्षा मोठा कशिश आहे. सो कशिश सर्वात मोठी होऊन जाईल, कारण की सान्यापेक्षा मोठी ही कोण आहे, आरती. आणि आरती ही लहान झाली कशिशपेक्षा, तर सान्या सुद्धा लहान होईल कशिशपेक्षा. ठीक आहे, अशा पद्धतीने. तर इथं दिलेलं आहे तरी लिहून, कशिश इज एल्डर दॅन सान्या. तर ही इन्फॉर्मेशन देण्याची गरज नव्हती, ही इन्फॉर्मेशन आपल्याला येणारच आहे, पुढे लक्षात येईलच तुम्हाला. थर्ड पण यूज केला मी या ठिकाणी, लिहिलं थर्ड पॉईंटचा क्लू. फोर्थ वन, सान्या इज यंगर दॅन मुस्कान. सान्या जी आहे ती लहान आहे मुस्कानपेक्षा. ठीक आहे, फोर्थ पण यूज केला. गार्गी इज द एल्डेस्ट. गार्गी इज एल्डेस्ट. अशा पद्धतीने हे झाले सर्व क्लूज. आता या सर्व क्लूजला मला एका स्टेटमेंटमध्ये मला जॉईन करायचे. काय करायचे? जॉईन. तर पहा, हा फर्स्ट क्लू, या दोन क्लू जर जॉईन केल्यानंतर हा लावता, तर हा फर्स्ट क्लू आणि हा सेकंड क्लू यांना जॉईन करतो मी. या दोन्हीमध्ये ए कॉमन आहे, दिसतोय. या ठिकाणी पण ए, या ठिकाणी पण ए. तर यांना जॉईन केल्यानंतर काय भेटेल? फायनल सोल्युशन बनवतोय मी. तर के मोठी आहे, देन मुस्कान, देन आरती. तर आरती ही मोठी आहे कोणापेक्षा? सान्यापेक्षा. तर पहा, आरतीपेक्षा लहान कोण होऊन जाईल? सान्या. आरतीपेक्षा लहान कोण होऊन जाईल? सान्या. ठीक आहे, आता पहा, हे तर झालं, इथपर्यंत आपण सॉल्व्ह केलेलं आहे. तर सर्वात मोठी कशिश, देन यम मुस्कान, देन आरती, आणि आरतीपेक्षा लहान सान्या. आरतीपेक्षा लहान कोण आहे? आरती मोठी आहे सान्यापेक्षा, म्हणजे सान्या लहान झाली आरतीपेक्षा, आरतीची पेक्षा लहान सान्या. ठीक आहे, आता नेक्स्ट हे झाले दोन कंडिशनला अटॅच केल्यानंतर हे आलं. नंतर काय म्हटलंय? कशिश इज ओल्डर दॅन, कशिश इज एल्डर दॅन सान्या. कशिश ही मोठी आहे सान्यापेक्षा. ऑलरेडी माहिती आहे आपल्याला, या दोघांना सॉल्व्ह केल्यावर ऑलरेडी माहिती आहे कशिश ही कशी आहे? सान्यापेक्षा मोठी आहे कशिश. ठीक आहे, हे ऑलरेडी माहिती होतं. तर ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली, जी की इन्फॉर्मेशन मला अगोदरच माहिती होती, ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली आहे त्यांनी. सेकंड वन, या ठिकाणी सांगितलंय की मुस्कान इज एल्डर दॅन सान्या. मुस्कान ही मोठी आहे सान्यापेक्षा. तर मुस्कान ही मोठी आहे सान्यापेक्षा, आपल्याला माहिती आहे सान्यापेक्षा मोठी मुस्कान आहे. ठीक आहे, ऑलरेडी माहिती आहे. तर ही इन्फॉर्मेशन सुद्धा कशी दिलेली आहे? एक्स्ट्राची दिलेली आहे. ही इन्फॉर्मेशन सुद्धा मला ऑलरेडी माहिती आहे. या दोन्ही इन्फॉर्मेशन ज्या आहेत त्या ऑलरेडी माहिती होत्या, कारण की पहिल्या दोन स्टेटमेंटवरून मी हे बनवलं, आणि या स्टेटमेंटमध्ये या दोन्हीही स्टेटमेंट ऑलरेडी माहिती आहेत मला. त्यांनीही मला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली आहे, डबल सांगितले त्यांनी. इथं ऑलरेडी कळालं मला की ह्या स्टेटमेंटवरून कशिश मोठी आहे, मुस्कान मोठी आहे आरतीपेक्षा, आरती मोठी आहे सान्यापेक्षा. याच्यावरून, या स्टेटमेंटवरून मला लक्षात आलं की बाबा सान्यापेक्षा मोठं कोण कोण आहे? सान्यापेक्षा मोठी आरती पण आहे, सान्यापेक्षा मोठी मुस्कान पण आहे, सान्यापेक्षा मोठी कशिश पण आहे. तर त्यांनी डबल सांगितलंय परत की कशिश ही सान्यापेक्षा मोठी आहे. डबल सांगण्याची गरज नाही, इथून मला लक्षात आलं होतं. तर या दोन स्टेटमेंट एक्स्ट्रा होत्या, एक्स्ट्रा स्टेटमेंट होत्या, एक्स्ट्रा. ठीक आहे, एक्स्ट्रा कंडिशन्स, त्याची गरज नव्हती आपल्याला, या एक्स्ट्रा होत्या. आणि गार्गी इज द एल्डेस्ट. गार्गी ही सर्वांमध्ये काय आहे? मोठी आहे. म्हणजे सर्वांमध्ये मोठी आहे, म्हणजेच ही सर्वात सुरुवातीला येईल, आणि या सर्वांमध्ये ग्रेटर एज ही गार्गीची असेल. परत हे आलं डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. परत मी हे कशामध्ये आणलं? डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. लक्षात आलं असेल, आय होप सो. काही अडचण असली नाही पाहिजे. ठीक आहे, सो आता जाऊयात आपण क्वेश्चन्सकडे लगेच फटाफट. सो हिअर इज क्वेश्चन्स. पहा, हे क्वेश्चन्स आहेत, या क्वेश्चन्सचे आन्सर्स द्यायचे या ऑर्डरकडे पाहून. ठीक आहे, आणि ही डिसेंडिंग ऑर्डर काढलेली आहे. सर्वात ग्रेटेस्ट एज असणारी लेफ्ट साईडला आहे, आणि सर्वात स्मॉलेस्ट एज असणारी जी गर्ल आहे ती राईट साईडला आहे, कारण की ते डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे. हु इज द यंगेस्ट? सर्वात लहान कोण आहे? सर्वात लहान ही सान्या आहे, दिसतंय. राईट साईडला कोण आहे? सान्या. सो ऑप्शन 4, फर्स्टचा ऑप्शन 4. एज वाईज हु इज इन द मिडल?
एज वाईजमध्ये म्हणजेच एजच्या टाईपमध्ये जर आपण पाहिलं तर मिडलला कोण येतं, तर इकडून 2 गेले, इकडून 2 गेले, मिडलला आहे मुस्कान. मिडलला कोण आहे? मुस्कान. ठीक आहे, तुम्ही असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहा किंवा डिसेंडिंगमध्ये लिहा, मिडलला ही मुस्कानच येणार. सो मिडलला असेल मुस्कान. हु इज इन द मिडल? मुस्कान. थर्ड वन, विच ऑफ द गिवन स्टेटमेंट इज आर सुपरफ्ल्युअस. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज आर. किती स्टेटमेंट्स दिलेले, जे काही स्टेटमेंट्स आहेत क्वेश्चनमध्ये, कोणते स्टेटमेंट्स म्हणतोय? क्वेश्चनमध्ये जे पॉईंट दिले होते, जे क्लूज दिले होते, क्वेश्चनमध्ये किती क्लूज होते? हा क्वेश्चन मधला फर्स्ट क्लू आहे. ठीक आहे, नीट समजून घ्या. हा क्वेश्चन मधला फर्स्ट क्लू वाचला आणि मी असं लिहिलं. ठीक आहे, देन ह्या दोघांना मिळून हे दोन्हीही कुठं होते? हे दोन्ही स्टेटमेंट सेकंड क्लू मध्ये होते. सेकंड क्लू वरून हे मी बनवलं. ठीक आहे, हे सेकंड क्लूज. देन पुढे आलो थर्ड क्लू वरून हा भेटली इन्फॉर्मेशन, ही थर्ड क्लूची इन्फॉर्मेशन, ही फोर्थ इन्फॉर्मेशन आणि ही फिफ्थ इन्फॉर्मेशन की गार्गी इज एल्डेस्ट. लक्षात येते? पहिल्या क्लूला वाचलं आणि पहिल्या सेंटेन्सवरून, पहिल्या क्लूवरून आपण मॅथेमॅटिक्स लँग्वेजमध्ये अशा पद्धतीने कन्वर्ट केलं. सेकंड क्लूला आपण व्यवस्थित आपण रीड केलं आणि त्याला आपण मॅथेमॅटिक्स लँग्वेज इनइक्वेलिटीमध्ये अशा पद्धतीने आपण कन्वर्ट केलं. थर्ड सेंटेन्स, थर्ड क्लू जो होता त्याला रीड केलं, हे बनवलं. फोर्थला रीड केलं, अशा पद्धतीने इनइक्वेलिटी बनवली आणि फिफ्थला रीड करून मी अशा पद्धतीने लिहिलं. ठीक आहे, तर टोटल 5 क्लूज होते. तर ते 5 क्लू म्हणजेच ते 5 स्टेटमेंट आहेत. आणि या टोटल 5 स्टेटमेंटपैकी कोणत्या स्टेटमेंट्स, कोणती तरी एक स्टेटमेंट असेल किंवा मोर दॅन वन स्टेटमेंट असेल, हे सुपरफ्ल्युअस असेल. सुपरफ्ल्युअस कॅन बी डिस्प्लेस्ड विथ. आता सुपरफ्ल्युअस म्हणजे काय आहे? तर सुपरफ्ल्युअस म्हणजेच अननेसेसरी इन्फॉर्मेशन. इथं लिहून टाकतो, सुपरफ्ल्युअस म्हणजेच अननेसेसरी इन्फॉर्मेशन. अननेसेसरी इन्फॉर्मेशन, जी इन्फॉर्मेशन गरजेची नाहीये तरी पण आपल्याला दिलेली आहे, अशा इन्फॉर्मेशनला म्हणणार सुपरफ्ल्युअस. ठीक आहे, सुपरफ्ल्युअस. तर वरचे दिलेले जे काही स्टेटमेंट्स होते त्या सर्व स्टेटमेंट्समध्ये अशा किती स्टेटमेंट्स आहेत की ज्या सुपरफ्ल्युअस आहेत, अशा किती स्टेटमेंट आहेत की ज्या अननेसेसरी होत्या, जी इन्फॉर्मेशन देण्याची गरज नव्हती, अशा किती स्टेटमेंट होत्या. तर अशा टोटल किती स्टेटमेंट होत्या ते आपल्याला सांगायचं आहे. तर या पहिल्या स्टेटमेंटचा यूज झाला या ठिकाणी, त्याच्यावरून मला बनवता आलं. याचा यूज झाला, याचा यूज, या दोघांचा कम्प्लिटली यूज झाला. बट पहा मी या ठिकाणी लिहून ठेवलंय त्यासाठी एक्स्ट्रा की ही इन्फॉर्मेशन देण्याची गरज नव्हती, हे मला ऑलरेडी माहिती होतं. ही इन्फॉर्मेशन सुद्धा ऑलरेडी माहिती होती. तर या 2 इन्फॉर्मेशन एक्स्ट्रा झाल्या, या 2 इन्फॉर्मेशनची गरज नव्हती आपल्याला. ठीक आहे, म्हणून या दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते सुपरफ्ल्युअस होतात. तर या दोन्ही स्टेटमेंट कितव्या नंबरच्या होत्या? तर ही स्टेटमेंट थर्ड होती आणि ही स्टेटमेंट फोर्थ होती. तर थर्ड स्टेटमेंट आणि फोर्थ स्टेटमेंट या अननेसेसरी इन्फॉर्मेशनचे आहेत. ही इन्फॉर्मेशन आपल्याला आन्सर काढण्यासाठी या 2 इन्फॉर्मेशनची गरज नव्हती, त्यामुळे या दोन्ही स्टेटमेंट या सुपरफ्ल्युअस होतात. म्हणून आन्सर येईल की बोथ 3 and 4, बोथ 3 and 4 हे असेल आपलं आन्सर. की 3 आणि 4 हे दोन्हीही, 3 आणि 4 हे दोन्हीही स्टेटमेंट्स या सुपरफ्ल्युअस आहेत. सुपरफ्ल्युअस आहेत. ठीक आहे, कारण की त्यामध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे थर्ड आणि फोर्थ मध्ये, ती ज्याची की आपल्याला गरज नव्हती. ही नेसेसरी नाहीये आन्सर काढण्यासाठी. या 2 इन्फॉर्मेशन नेसेसरी नाही आहेत. या 2 इन्फॉर्मेशन जर आपल्याला दिल्या नसत्या तरी पण आपलं आन्सर हे आलं असतं. या 2 इन्फॉर्मेशन जर दिल्या नसत्या तरीही आपलं हे आन्सर आलं असतं. म्हणून या 2 ज्या इन्फॉर्मेशनची गरजच नव्हती, जी एक्स्ट्रा माहिती दिली आहे, डबल सांगितलंय, त्या इन्फॉर्मेशनला म्हणणार सुपरफ्ल्युअस. ठीक आहे, लक्षात आले असतील आजचे एक्झाम्पल्स कशा पद्धतीने मर्ज करतोय. तर साइन सेम करणे, लक्षात घ्या. हिंट काय दिलेल्या स्टेटमेंटवरून मॅथेमॅटिक्समध्ये कन्वर्ट करणे. देन त्या इनइक्वलिटीचं साईन एकाच साईडला करणे, मी लेफ्ट साईडला करतोय प्रत्येक वेळेस, आणि साईन सेम साईडला केलं की मग कॉमन लेटर पाहिजे. कॉमन लेटर ज्याच्यामध्ये आहेत त्या कॉमन लेटरच्या इनइक्वलिटीला जॉईन करायचं. असं जॉईन करत जायचं. मग एकदाच अशी एक मोठी चेन भेटते. जी चेन आहे ती डिसेंडिंग किंवा असेंडिंग ऑर्डर जी काही असेल त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही क्वेश्चनचे आन्सर्स देऊ शकता. आय होप सो की आजचा क्लास तुम्ही एन्जॉय केला असेल. आजचे क्वेश्चन लक्षात आले असतील. इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये, बट इझी आहेत. इंटरेस्टिंग तर आहेतच, बट इझी खूप आहेत. आता नेक्स्ट क्लासमध्ये आपण जे की रिसेंटली शाहू स्क्रीनिंग एक्झाममध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करूयात. आज हे तुम्हाला समजण्यासाठी की या चॅप्टरमध्ये
या पॉईंटमध्ये या टाईपमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन असतात, त्याच्यासाठी मी हे समजण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला 2 क्वेश्चन्स हे पॅराग्राफ टाईपचे घेतलेले आहेत. उद्याला आपण सिंगल क्वेश्चन टाईप घेऊयात, एक क्वेश्चन त्याचा आन्सर लगेचच, आणि रिसेंटली शाहू स्क्रीनिंगमध्ये झालेले क्वेश्चन सुद्धा आपण नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करूयात. ठीक आहे, सो भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच अँड कीप प्रॅक्टिसिंग.